मॅन ऑफ द मॅचचा मानकरी म्हणजे सामनावीर सुचित. धन्यवाद. सुचित आपलं बक्षीस घेऊन जायचंय 100 रुपयाचं. उत्तम भाटकर यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. सामन्याला सुरुवात होते. फलंदाजीसाठी आलाय तो राजू आणि सुशील. थोडासा बदल मला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यात विशालने सुंदर फलंदाजी केली होती, परंतु विशालला थोडं खाली ठेवलंय आणि सुशीलला फलंदाजीसाठी पाठवलंय. म्हणजे नक्कीच काहीतरी विचार वेगळा आहे DVCC संघाचा. अभिनंदन सुचित. उत्तम भाटकर यांच्याकडून आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. हॅलो. आणि ह्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी देखील आमचे परममित्र अमरजी मयेकर देखील ह्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. अमरजी मयेकर ह्यांचं देखील सरचं स्वागत. फलंदाजीसाठी आलाय तो राजू आणि सुशील. राजू आणि त्यांचे कोच संघ मालक खूप खुश आहेत. प्रशांत चोगले उर्फ दाऊ असे माझे मित्र सांगतात. राजेश भाटकर. विनय पहिला चेंडू टाकेल तो राजूला. मागच्या सामन्यात राजूनी आपलं खातं सुद्धा ओपन नव्हतं केलं. पाहूया आता राजू विरुद्ध विनय. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे. राजूला माहिती आहे की आपल्याला आता खातं ओपन करायचं आहे, आपल्याला विकेटवर थांबायचं आहे. आणि आमचे मित्र सांगतायत की विनय हा क्रिस गेलचा फॅन आहे. फुलटॉस चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण. दव पडल्यामुळे क्षेत्ररक्षण सुद्धा आडवा झालाय, त्यामुळे 4 धावा मिळतील सुशीलला. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय सुशीलने आणि आपल्या नावाचा दबदबा काय आहे हे दाखवून दिले ते सुशीलने. उडला चेंडू. पुन्हा एकदा टॅप केला. पुन्हा एकदा पंच. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 7. सुशील खेळतोय 6 धावांवर. सात धावा झालेल्या आहेत. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. रनआउट. कोणती धाव चोरण्याचा प्रयत्न नव्हता तो सुशीलचा. निर्धाव जातोय चेंडू. पुढला चेंडू विनय सुशीलसाठी. नो चेंडू. सुंदर फटका आणि 4 धावा. 5 धावा मिळतील या चेंडूवर. 5 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते तब्बल 2 अंकामध्ये 12 धावा. सुशीलच्या सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला आहे तो राजू. पुढला चेंडू विनय. हलक्या हाताने खेळला. राजूने 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14 धावा. 1 षटकानंतर 14 धावा झाल्यात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती राजू आणि सुशीलची. सुशील खेळतोय 11 धावांवर. राजू खेळते 2 धावांवर. 1 अवांतर धाव. 14 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या त्या विनयने. दुसरं षटक घेऊन येतोय. बॉलर नेम प्लीज.
दिशान. आणि दिशांनी जर विकेट काढली कोणाची तर हरचंद्र नारायण चौलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हलक्या हाताने खेळलाय कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. राजू पोतला 3 धावांवर. सुशील खेळतोय 11 धावांवर. पुढला चेंडू दिशान. उलटा चेंडू आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. धन्यवाद डीजे. 4 धावांनी धावसंख्या होते 19. पुढला चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचते 20 धावांवर. सुशील खूप सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 20 धावांमधल्या 16 धावा एकट्याच्या आहेत. पुढला चेंडू आता मात्र अवांतर चेंडू टाकतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 21. सुचित कदम कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढला चेंडू सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. आउटफील्ड खराब असल्यामुळे थोडासा चेंडू बाउन्स झाला होता, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुढला चेंडू पुन्हा एकदा सुशीलसाठी. आता मात्र अवांतर चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 23 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र सुंदर कमबॅक. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 23 धावांवर. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 24. हलक्या हाताने खेळलाय. लॉंगअपच्या दिशेने एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. 2 षटकानंतर 25 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये खेळताना डीव्हीसीसी विदाऊट लॉस. सुंदर फलंदाजी. 2 षटकात 25 धावा ठोकल्यात. राजू आणि सुशीलने तिसरं षटक घेऊन येतोय. एकनाथ. फुलटा चेंडू आणि एक धाव मिळते ती सुशीलला. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 26. पुढला चेंडू राजूसाठी. एकनाथ. राजू विरुद्ध एकनाथ. पाहूया. उलटा चेंडू होता. हलक्या हाताने खेळला आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 27. स्ट्राईकला येतो सुशील. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफला एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. 3 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या त्या एकनाथने. सुंदर गोलंदाजी. आता मात्र भरकटतोय. अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29. पुढला चेंडू. आहा काय चेंडू टाकलाय. निर्धाव जातोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. राजूला काही समजलं नाही. निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव जातोय चेंडू. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलंय 29 धावांवर. हलक्या हाताने खेळला चेंडू आणि 2 धावा मिळते. राजूला 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3 षटकानंतर 31 धावा. डीव्हीसीसी 3 षटकानंतर धावसंख्या आहे ती डीव्हीसीसी संघाची 31 धावा. शेवटचं षटक घेऊन येतो तो धनेश. आणि पहिला गडी बाद होतोय तो सुशीलच्या रूपात. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय तो. डीव्हीसीसी संघाचा नवीन फलंदाज येतोय अक्षय. बरेच दिवसानंतर मैदानात दिसतोय तो अक्षय.
त्या समोर आहे तो धनेश. नवीन खेळाडूंना जरा संधी देताना DVCC संघ. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 32. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 33 धावा. पुढला चेंडू, सुंदर फटका आणि धाबात करण्याची संधी. हॅलो, एक धाव एका. पुढला चेंडू नो नो घोषित केला पंचाने. अवांतर एक धाव आणि एक बॅटने, अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 36. आता मात्र सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावले ती 36 धावांवर. आणि खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. 4 धावांनी धावसंख्या वाढ. इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते धनुर्धारी संघाच्या खेळाडूंकडून. एक धाव एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, 41. धन्यवाद थँक्यू डीजे. डीजे, धन्यवाद डीजे. डीजे. यानंतर होणारा सामना. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना प्रीतम महाड विरुद्ध केळशी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करून घ्यायचं आहे. प्रीतम महाड आणि केळशी टॉस करून घ्यायचं आहे. धन्यवाद डीजे. सामना चालू होतोय. गोलंदाजीसाठी आलाय तो राज. त्याच्या समोर आहे तो आदेश आणि कल्पेश. पहिला चेंडू फुलटॉस होता. रनआउटचा खतरा होऊ शकतोय. पाहूया. नॉटआउट. एक धाव मिळेल. एका धावेने खाता खोललाय तो आदेशने. दुसरा चेंडू, पुढला चेंडू, सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते भूषणचं. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2. दोन्ही फलंदाजांनी एक एक धावाने आपलं खातं ओपन केलंय. पुढला चेंडू राज. 42 धावांचं आव्हान पेलवायचं आहे ते धनुर्धारी संघाला. 3 चेंडू 3 धावा झाल्यात. पुढला चेंडू. आता मात्र सुंदर कमबॅक पाहायला मिळते ते राजचं. निर्धाव जातोय चेंडू. 4 चेंडू 3 धावा खर्च केल्यात त्या राजने. हलक्या हाताने खेळलाय आणि एक धाव चोरलेली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 4. 5 चेंडू 4 धावा झाल्यात. 42 धावांचं आव्हान आहे. उलटा चेंडू आणि समाचार घेतलाय. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती
धन्यवाद. 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान आहे ते धनुर्धारी संघाला. दुसरं षटक घेऊन येतो तो राहुल. एक डावखुरा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. राजचं एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. पुन्हा एकदा राहुल. फुल टॉस चेंडू खेळलाय लॉंग ऑनला. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 2 अंकामध्ये 10. पुढला चेंडू. सुंदर फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. भूषणाचं 4 धावा, 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. धन्यवाद डीजे. आता मात्र स्टंपिंगचा चान्स घालवलाय तो विशालने. जीवनदान मिळतोय तो कल्पेशला. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुशांतचं. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 15. पुढला चेंडू राहुलचा आणि मला वाटतं नॉट आउट. कॅच होती. नंतर स्टंपिंगचा चान्स होता परंतु दोन्ही चान्स घालवले ते विशालने. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 15. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. आणि आमचा स्कोरर सोन्या सांगतोय की धनुर्धारी संघाला तिसरा सामना आहे हा त्यांचा. तिन्ही सामन्यात त्यांना 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती. काय लक्ष ठेवून आहे स्कोरर आमचा सोन्या. आणि पहिल्या चेंडूवर बाद होतोय ज्यांनी 8 धावा बनवल्या. पुढला चेंडू सुदर्शन आलाय. 12 दिवसानंतर मैदानात दिसतोय तो सुदर्शन. एक उत्कृष्ट गोलंदाज होता परंतु आता त्याला गोलंदाजी पण दिली जात नाहीये. सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण राजूचं. पहिली धाव चोरलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटतं 3 धावा मिळतील. 3 धावा मिळतील. 3 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19 धावा. पुढला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि 4 धावा मिळतील. 4 धावेने धाव धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय तो सुशांत. त्या समोर आहे तो सुदर्शन. हलक्या हाताने खेळलाय. भूषण फिल्डिंग करेपर्यंत 1 धाव चोरलेली. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 25. 5 चेंडू 17 धावांची गरज. आता मात्र अवांतर चेंडू टाकतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 26. पुढला चेंडू. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा अवांतर टाकतोय चेंडू. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 27. अजूनही 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. जरा केल्सी 11 आणि माड दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रीतम 11 माड
आणि केलसी सुंदर दोन्ही फटका होता, संघाच्या एक धाव. संघटनांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुमचा सामना आहे त्यानंतर. सुंदर चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या आहे ती 28. 14 धावांची गरज आहे. सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते राजूचं. एक धाव, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 29. अजूनही 13 धावांची गरज आहे. चेंडू आहेत फक्त 2. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 30. शेवटचा चेंडू आणि एक धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31 आणि हा सामना DVCC संघाने 10 धावांनी जिंकले.